नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सध्या शहरात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अनेक कामे सुरू आहे। अनेक कामे सुरू असताना या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे। या मंदिराच्या बाजूने वॉल कंपाऊंड सुरू आहे आणि वॉल कंपाऊंड सुरू असताना आपण चक्क बघू शकतो यामध्ये रेतीचा कुठल्याही प्रकारचा वापर नसून चक्कपणे हे म्हणजे यामध्ये चोरी आहे म्हणजे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। आणि पुन्हा म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी अक्षरशः रेती नसून या ठिकाणी पुन्हा ही चोरी दिसत आहे। हे बघा, हे पूर्णपणे चोरी आहे। गिट्टी फक्त नावापुरती आहे, गिट्टीचा वापर फार कमी प्रमाणात आहे। अशा प्रकारे येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी काम सुरू आहे। तर आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही काय सांगणार कामाबद्दल? कामाची क्वालिटी काही चांगली होऊन नाही राहिली। कामावर पाण्याची पण व्यवस्था नाही आहे। पाणी टाकायला आम्हाला बार बार म्हणावं लागते। म्हणजे काम सुरू असताना याला ह्या बांधकामावर पाणी पण नाही असं? हा, असं आहे। आणि केव्हापासून हे बांधकाम सुरू झाले आहे? ते 4-5 दिवस झाले काम चालू व्हायला। अद्यापपर्यंत काम झाल्यावर पाणी मारणं तर जरुरी आहे पाणी मारणं। आज तुम्ही स्थानिक आहे इथले आणि तुम्ही बघता पण पाणी मारत नाही। आपल्या इथे समाधान कॉलनीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर आमच्या इथे 15 लाख निधी रुपयाचं हे वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे। गेल्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे आणि हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। मी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला सांगितलं की इथे चोरीचा आपल्या रेती वापरा, परंतु ते रेती कुठंच वापरून राहिले। हे भुसा डस्ट वापरत आहे, याच्यामध्ये पूर्ण माती मिश्रित आहे। आपण पाहू शकता पूर्ण याच्यात माती मिश्रित इथं डस्ट आहे, याच्यामुळे हे अतिशय निकृष्ट। मग यांनी यामध्ये रेती टाकली नाही आहे का? फक्त डस्ट टाकली आहे का? रेतीचा छोटासा ढीग तिथं आणून ठेवलेला आहे। रेती कुठेही वापरून राहिलं। याच्या अगोदर मी त्यांना 2 वेळा येऊन सांगितलं, फक्त रेतीचा ढीग तिथं आणून ठेवला आहे आणि संपूर्ण बांधकाम ह्या चोरीमध्ये करून राहिलं। अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। आज हे काम करून चालले जाणार, उद्या आणखी हे भिंत चोरीची असल्यामुळे हे पडू शकते आणि आपले जो प्रतापदादा यांनी 15 लाख रुपये यांना दिले आहे, हे पूर्ण 15 लाख रुपये बर्बाद होऊ शकते याच्यामध्ये। यापूर्वी तुम्ही कोणाला बाब कळवली नव्हती का? यापूर्वी मी आमचे सार्वजनिक बांधकामाचे अभियंता जे आहे त्यांना गुडदे साहेब यांना सुद्धा कळवले। त्यांनी फोन करून यांना सांगितले की तू आपलं रेती वापरा, परंतु रेतीचा ढीग फक्त नावापुरता आणून ठेवला आहे। रेती कुठल्याही प्रकारची वापरून नाही राहिले आणि विटाची पण जुळाई केली, त्या विटाची जुळाई डस्टमध्ये केली आहे। आणि हे जे आपण बघताय जे कॉलम उभारले आहे, हे असे हातानं जर आपण असे काढले तर हातानं पूर्ण ते असे निघते। एवढे निकृष्ट दर्जाचे हे काम चोरीमुळे झालेलं आहे। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याला काय उत्तर दिले आहे? मी आता आणखी पुन्हा आता आल्यावर मी हे काम बघितलं, त्यांना अगोदर सांगून गेलो होतो की अशा प्रकारचं डस्ट वापरायचं नाही याच्याकडे, तरी पण ते डस्ट वापरतच आहे। त्यात मनमानी करू। आता मी यांचं उद्या पूर्ण काम रोखणार आहे, उद्या यांना काम सुद्धा करू देणार नाही। आणि जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यासोबतही बोललो आणि हे जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर मी यांचं काम पूर्णपणे बंद पाडणार आहे। तुम्ही जसे बांधकाम विभागाचे खरे आहे मॅडम, यांना सुद्धा काही माहिती कळवली? मॅडमसोबत बोलणं झालं नाही, पण आता मी त्याची रीतसर एक तक्रार देणार आहे माझ्या लेटर पॅडवर आणि संबंधित हे जे बांधलेलं आहे पुन्हा डबल त्यांच्याकडून करून घेणार आहे किंवा मग संबंधित दुसऱ्या ठेकेदाराला काम करायला लावणार आहे। नमस्कार साहेब। हा, नमस्कार। एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रातून मंगेश बोबडे बोलताय। हा, बोला साहेब, एक प्रतिक्रिया पाहिजे होती का जे काम चालू आहे समाधान कॉलनीमध्ये कुरारोला लागून हो कंपाऊंड वॉलचे आणि ते बाजूने मंदिर वगैरे आहे, तर त्यामध्ये एक काही नागरिकांनी आणि माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे का निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे म्हणून, काम सुरू आहे म्हणून, काय सांगा? ते मला तिथून फोन आला होता ते संदर्भात की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर सँड वापरत आहे म्हणून तिथं, आणि माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टरनं सँड वगैरे टाकून सँडमध्ये काम चालू होतं, पण नंतर त्यांनी सँड टाकली असं त्यांचं म्हणणं आलं। मी आता परत त्याचं म्हणजे तिथं जाऊन बघतो आणि तसं जर काही असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडून जे काम त्यांनी सँडमध्ये केलं असेल ना, ते आपण पूर्णतः हे करून ते काम परत आपण नव्यानं सँडमध्ये करून देऊ त्यांना आणि एकदम चांगलं करून देऊ। नाही, ज्यावेळेस केलं असेल तर ज्यावेळेस तुम्ही ते त्यांना काम दिलं असतं तुमच्याकडे ते नियमावली असेल ना का हे वापरा म्हणून? हो, आपण त्यानुसारच त्यांना इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि त्यानुसारच कामही चालू असते। मटेरियल सुद्धा त्याचनुसार साईटवर पडलं होतं आणि मी जेव्हा साईटवर व्हिजिट केली होती तर तेव्हा काम सुद्धा त्याच सँडमध्ये चालू होतं। कदाचित ते त्यांनी हे केलं, पण माझ्या मागं आता त्यांनी मला वाटते काल टाकली वाटतं सँड, ती अचानक मला कालच फक्त माझं तिथं जाणं नाही झालं। ओके, तसं काही असेल तर मी परत एकदा बघतो
आणि तसंच असेल तर त्यांना ते हे करून जेवढंही काम या सँडमध्ये झालं असेल ते आपण हे करून कॉन्ट्रॅक्टरला सांगून ते काम सर्व डिसमेंटल करून आपण परत सँडमध्ये करू ते. तर ठीक आहे साहेब, तुम्ही महाराष्ट्र बातमीपत्रात 2 शब्दाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर बघत राहा MB न्यूज. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.